श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। हे आमचे कुळदैवत श्री रामलिंगेश्वर चिडगुप्पा येथे जात असताना वाटेतच हाळीकडे येथे शिमी नागण्णाचं भव्य असं मंदिर आहे। खूप भक्त तेथे येत असतात। त्या भक्तापैकी अगोदरच्या काळातली गोष्ट म्हणजे शिमी नागण्णा हा नवसाला पावत असतो। तर या ठिकाणी एका भक्ताने नवस केलेला आहे शिमी नागण्णाला की मला बाळ होऊ द्या आणि मला बाळ झाल्यानंतर आणि तेही मुलगा होऊ द्या। मला मुलगा झाल्यानंतर हे नागराजा तुला मी तुझ्या आवडीचं नैवेद्य आणि तुझ्या डोळ्यामध्ये भरण्यासाठी काजळ घेऊन येते असा नवस केलेला आहे। श्री शिमी नागण्णा महाराज की जय। आणि मग त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि नवस पूर्ण झाल्यानंतर त्यांना बाळ जन्माला आला आणि तोही मुलगाच जन्माला आला। त्यांना मुलगा जन्मल्यामुळं त्यांनी गाडी बांधून श्री शिमी नागण्णा येथे नवस फेडण्यासाठी निघालेले आहेत। आणि या ठिकाणी त्या भक्तांनी शिमी नागण्णाच्या जवळ येऊन सर्व नैवेद्य तयार करून फळ नारळ सगळं काही परातीमध्ये घेऊन श्री शिमी नागण्णा यांचं नवस फेडण्यासाठी आले असता त्या ठिकाणी त्या भक्ताला स्वतः शिमी नागण्णा साक्षात समोर येऊन थांबले आणि तिला म्हणले, हे बाळा, तुला बाळ होण्यासाठी तू नवस केला होतास, पण माझ्या डोळ्यामध्ये काजळ भरतो असा नवस केलेला होतास आणि घाल काजळ असं म्हणून समोर आले। समोर शिमी नागण्णा आले असता ती भक्त सामोरून भिवून पळायला लागली आणि त्या ठिकाणी बाळ तिथंच सोडून दिली आणि ज्यांनी बाळ दिलं होतं त्यांनीच तो बाळ त्या शिमी नागण्णाने दंश केला आणि तो बाळ त्यांनी स्वतः तिथंच ठेवून घेतले असं सांगण्यात येत आहे। इथे असं लिहून ठेवलेलं आहे। आणि ह्या शिमी नागण्णाच्या ठिकाणी बाळाला सर्पाने चावा घेतला आणि बाळ तिथंच त्या बाळाची समाधीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत असते। म्हणून नवस करत असताना आपण विचारपूर्वक नवस करावा। आणि त्या देवाने काहीच मागितलेलं नव्हतं की बाबा माझ्या डोळ्यामध्ये काजळ भरतो म्हणलं होतं आणि माझ्या डोळ्यात काजळ भर म्हणून आले असता ती भिवून पळायला लागले आणि बाळाला तिथेच सोडले। म्हणून शिमी नागण्णांनी त्या बाळाला आपलंसं करून स्वतःकडे घेऊन गेले। तेच ते हे शिमी नागण्णा या दैवताचं मंदिर या ठिकाणी दिसत आहे। कळसाला रंग देण्याचं काम चालू इथं आहे आणि पुरातन कालापासून ही कथा सर्वांना माहिती आहे। कर्नाटकमधून महाराष्ट्रामधून सर्व भक्त इथे येत असतात। मूलबाळ होत नसल्यावर या ठिकाणी येऊन नवस करतात आणि त्या नवसाला हे देव पावत असतो। तर चला तर मग आता जाऊ त्या मुलाच्या समाधीकडे। प्रार्थना देवा तुम्हाला स्वामी तुम्हाला जागा द्यावो स्वामी मला तुमच्या चरणाला, जागा द्यावो स्वामी मला तुमच्या चरणाला। करते मी प्रार्थना देवा तुम्हाला स्वामी देवा तुम्हाला, जागा द्यावो स्वामी मला तुमच्या चरणाला, देवा तुमच्या चरणाला। प्रपंचाचा धंदा मला वाटतो गोड, प्रपंचाचा धंदा मला भजन पूजन करण्याला मिळना सवड, भजन पूजन करण्याला मिळना सवड। तेच त्या बाळाची समाधी या ठिकाणी आहे आणि स्वतः बाळ रांगत असलेल्या या तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। सर्व लोक दर्शन घेत असतात आणि आई ज्या वेळेला पळून जाते ती सुद्धा इथं छायाचित्र रेखाटून ठेवलेले आहेत। आणि असा भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी शिमी नागण्णाचं आहे। कर्नाटकामध्ये हळीखेड येथे हा मंदिर आहे आणि प्रत्येकाच्या नवसाला पावणारा, फळ देणारा, ज्याला मूल नाही त्यांनी इथे यावं आणि नवस ज्या पद्धतीनं करायचं त्या पद्धतीनं करावं। जसं या ठिकाणचे महाराज सांगितले की बाबा इथे यावं, नागण्णाचं दर्शन घ्यावं आणि एखादी नारळ इथं बांधून ठेवावं, त्यावेळेला मग तुमचं स्वप्न पूर्ण होतं आणि तुमची कुस उजळते। मग तेव्हा इथे येऊन नवस फेडण्याचा कार्यक्रम। तर या ठिकाणी मुलाची समाधी या ठिकाणी आहे आणि त्या मुलाला
शिमी नागांनी आपलंसं केलेलं आहे. म्हणून इथं सर्व स्वप्नपूर्ती होत असते. आणि जे काही तुम्ही नवस बोलता, मूल होत नसेल तर या ठिकाणी यायचं आणि महाराजांना विचारून त्या ठिकाणी एक श्रीफळ घ्यायचा आणि ब्लाऊज पिसामध्ये बांधून एक सुपारी आणि श्रीफळ या मंदिरामध्ये बांधून ठेवल्यानंतर बरोबर तुमच्या घरी पाळणा हलणारच, म्हणजे हलणारच नक्की. पण ज्या वेळेला तुम्ही नवस करता त्यावेळेला विचार करून नवस करायचा. कारण तर त्या स्त्रीनं ज्या आपल्याला समोर दिसलेलं आहे त्या स्त्रीनं काय नवस केलेलं होतं की हे नागण्णा तुझ्या डोळ्यामध्ये मी काजळ भरते. पण ज्या वेळेला नागण्णा समोर आले त्यावेळेला भिवून पळण्याचा प्रयत्न केली, नवे नवे पळायलाच लागली आणि लेकराला तिथंच सोडून गेली. म्हणून शिमी नागण्णानं लेकराला आपलंसं केलं आणि या ठिकाणी त्या लेकराची समाधी आहे. तसं न करता विचार करून नवस करा आणि देव पावणारा आहे. शिमी नागण्णा महाराज की जय. श्री शिमी नागण्णा महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर 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 महादेव.